आज आलो आपण कास्ट करायला अल्ट्रा लाईट फिशिंग ऑब्व्हियसली, आणि दुसरा सेटअप आला बेट कास्टर आहे. जर काही मीडियम हेवी ॲक्शन जाणवली तर आपण ऑब्व्हियसली तो कास्ट करणार आहोत, पण तोपर्यंत मजा करणार ती म्हणजे इथे ह्या सर्फवर पूर्ण कास्ट करून. इथे रॉक्स आहेत मागे बघायला, पूर्ण स्ट्रक्चर आहे इथे खाली, आणि ही टाईड जी आहे ना ती आत्ताशी चालू होते लो टू हाय व्हायला, विच इज अ गुड पॉईंट टू स्टार्ट फॉर कॅचिंग आउट फिशेस. आपण टार्गेट करणार आहोत इथे ट्रिवेली, स्नॅपर, ग्रुपर, मे बी काहीतरी अजून पण नवीन काहीतरी. सो लेट्स स्टार्ट कास्टिंग आणि बघूया काय हुकअप होत आहे ते आज. ओके, बीचकडे खूप वारा आहे आणि वाऱ्यामुळे होतं असं आहे की जे लाटा आहेत त्या खूप बंद आहेत, त्याच्यामुळे बोललं चला बॅकवॉटर आणि क्रीक एरियामध्ये थोडंसं टाईमपास. हो 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 हो, लुक ॲट दिस हीट, इट्स क्रेझी. चला बघूया. लेट्स सी देयर गोज द फर्स्ट कास्ट. काही फॉलो नाही झालं, ती भरती चालू आहे. एक सेकंड, स्नॅपर स्नॅपर स्नॅपर. ओके, दॅट वॉज क्रेझी. हो, नाईस नाईस नाईस, दॅट वॉज व्हेरी बिगिनिंग. छोटे साईजचे स्नॅपर आहेत जे बाईट करतात इथे इन जनरल. रिस्पॉन तुझं नाव घेतलं तर आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे स्नॅपर मी अटॅक केली. इथे काही चकाकलं आहे, नो आयडिया व्हॉट इट इज. स्नॅपरच झालं होते. फिश ऑन गाईज. व्हॉट इज इट? स्नॅपर. स्नॅपर. इट्स अ स्नॅपर. ओके, गुड साईज, नॉट बॅड स्नॅपर. लुक ॲट दिस, लुक ॲट दिस फिश. अरे थांब 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 थांब. वेट, छोटीशी साईज आहे पण मजा आहे. बाईट केली आहे, धमाल केली आहे. हा, व्हॉट अ ब्युटिफुल कलर. हे बघा, छोटीशी साईज आहे जी आपल्याला ULवर लागली अल्ट्रालाईटवर, आणि दिस इज रिअली नाईस. फाईट अँड एक्सपिरियन्स क्रेझी आहे. वी ट्राईड कास्टिंग हिअर आणि चांगलं होतं, म्हणजे मजा आली. काही स्ट्राईक्स मिळाले, हुकअप झाला. त्यानंतर ॲक्टिव्हिटी थोडी थंड आहे, बंद आहे, तर आपण पुढे चालणार आहोत. पुढे एक बीच एरिया आहे जिथे रॉक्स आहेत. मे बी तिथे काहीतरी ॲक्टिव्हिटी होऊ शकते असं वाटतं आहे. तर बघूया आता काय होतं ते. एक चांगली गोष्ट ही आहे ना की वातावरणासोबत हा जो कलर आहे ना हा खूप जास्ती मिस केला जातो, कारण जसं पाऊस चालू होणार आहे, ऊन तर गेलं, ऊन नाही राहणार आहे, पण हा कलर सिरियसली आय विल मिस इट फॉर सम टाईम. आता बघूया आपण ह्या रेंजमध्ये इथे पुढे पुढे जशी फीडिंग होते ना त्यानुसार चालत राहूया. आणि आजचा प्रवास बेसिकली हाच असणार आहे की दुपार आपण बाहेर काढणार आहोत, वेळ स्पेंड करणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत. पुढे जाऊया ना आता. चला, लेट्स गो अहेड. नॉट टू फार, जस्ट जवळच आहोत. ओके, आपण ॲक्च्युली इथून चालत चालत जाणार होतो, पण तो चालायचा प्रोग्राम आपण थोडं पुढे ढकलला आहे, कारण गरमी एवढी वाढते आहे ना की चालणं अशक्य आहे. जसं ओपन जातो आहे ना आपण, तसं वारा जास्ती वाढतो इथे. त्या सुरूच्या झाडाखाली तिथे लावूया आणि या रॉक्समध्ये कास्ट करूया. हो, दिस इज ब्युटिफुल, सिरियसली दिस इज ब्युटिफुल. आम्ही उन्हात आहे ना अक्षरशः आता जळलो आहे बऱ्याच वेळासाठी, आणि फर्स्ट टाईम या वाईल आय थिंक 2-3 तासानंतर पहिल्यांदा काहीतरी सावलीचा स्पॉट भेटला आणि मस्त आहे. त्यात समोर असं शॅलो वॉटर आहे. मला माहीत नाही इथे काय हुकअप होणार आहे काय नाही, पण आपण ट्राय करणार आहोत आणि लेट्स एन्जॉय द शो. एकदम बाली किंवा मालदीव्स त्या टाईपचं आहे. जे शॅलो पूल्स असतात ना तसे हे एरियाज आहेत. इथे पाणी आलं तर इथे बरेचसे मासे असणार आहेत छोटे मोठे, आणि दिस इज रिअली नाईस. मीन या स्ट्रक्चरवरनं चालायला आपलं म्हणजे स्वतःच एक वेगळी मजा आहे ती. छोटे छोटे पूल्स आहेत बघा इथे पाण्याचे, जे की आता टाईड चालू होते भरायला, आणि त्यासोबत हे पाणी हळूहळू अजून पुढे येणार आहे.
सो लेट्स सी. ग्रिप तर चांगली आहे अजून तरी, ग्रिपचा काही इश्यू नाही आला आहे कुठेच, जो की पावसाच्या दिवसांमध्ये थोडं जास्ती येतो. आता ऊन आहे तर ते करपतं शेवाळ. हां, इथे एकच आहे प्रॉब्लेम की जी लीडर मी वापरतो आहे तिथे बऱ्यापैकी कट व्हायचे चान्सेस आहेत. पण लेट्स सी. अल्ट्रालाईट आहे, छोट्या गेमसाठी आपण ट्राय करणार आहोत. समथिंग लाईक स्मॉल ट्री व्हॅलीज और क्लोज टू दॅट. बघूया. इथे विंड फेस आहे, एकदम अपफ्रंट आहे, समोरनं विंड आहे. आणि वॉटर विजिबिलिटी पण पहिल्यापेक्षा थोडी कमी आहे. जिथे आपण आधी कास्ट करतो ना तिथे वॉटरची विजिबिलिटी चांगली होती. पण इथे आहेत माशांची ॲक्टिव्हिटी स्लाइटली जास्ती वाटते. बघूया काय होतं आहे ते. चान्सेस आर गुड. आणि हीट बघताना मला तर वाटतं इथे लोळावं ह्याच्यात. सिरियसली एवढी गरमी आहे, एवढी गरमी आहे. ओह गॉड. बराच वेळ झाला आपण कास्ट करतोय आणि आता दुपारचे साधारण एक वाजता झालेलं आहे. अजून तरी काही नाही. जसं आलो आपण ना त्या दरम्यान जी स्ट्राईक होती स्नॅपरची, त्याच्यानंतर काही नाही. त्याच्यानंतर एकच चांगली गोष्ट होती ती म्हणजे सावलीचा पॅच आणि काही कास्टिंगचे अनुभव. वी आर आउट हिअर आणि मस्तपैकी या लोकेशनचा आनंद घेतो आहे. सिरियसली दिस इज क्रेझी. व्हॉट डू यू से? हा व्ह्यू म्हणजे आम्ही गरमीत बाहेर पडलो आहे, पण आमचा उद्देश आहे ना की वेगवेगळ्या स्पॉट्सवर जाऊया, कास्ट करूया, थोडी धमाल करूया आणि हे जे सावलीचे स्पॉट्स आहेत ना ते एन्जॉय करूया. आता थोड्या वेळापूर्वी या एरियामध्ये कुठे कोकरची फिडिंग होत होती, बट आता ती नाही आहे. आणि त्या चक्करमध्ये इथे एक नांगर होता छोटा, त्याला आपली घरी अडकली. बट ठीक आहे, लुअर रिट्रीव्ह झालेलं आहे आणि इट इज प्लेइंग विथ द स्मॉल फिशेस हिअर. चाळवते त्यांना. आय थिंक दिस इज द पार्ट विच आय एन्जॉय द मोस्ट अबाउट फिशिंग. यू नेवर नो व्हॉट्स गोन हॅपन. सो आत्ता आपण हा प्रवास असा चालू ठेवूया. हा कुठे संपणार आहे याचा उद्देश काय आहे? काही नाही आहे. इट्स जस्ट अ डेली थिंग दॅट वी डू. आणि बघूया आता पुढे कुठे जाणार आहोत आणि काय होणार आहे ते. रेडी की सांग? रेडी. ओके. हो हो हो. छोटी कोपर आहे. कोपरं 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 कोपरू घे, कोपरू घे. खाली आहे, चालू आहे. जे तुझं चालूच आहे, चालूच आहे. नाही राहायचं झालं काम. तेवढीशी आहे बघितली ती, नुसती नाचते. हा गॉड, अशीच खेळते ती. काय करते माहिती, खाते आणि निघून जाते. हां, जस्ट आता घरी रिटर्न होत होतो तेवढ्यात एक कास्ट करूया बोललो इथे थोडं आहे ब्रिजवरनं. आणि तेवढ्यात समोर बघायला नाही बघा, पावसाचे पूर्ण ढग आहे. जास्ती वेळ नाही आहे आपल्याकडे. इथे आता लवकरच थंडर पण चालू होणार आहे. त्याच्यामुळे we'll have to get out from here as soon as possible.
मला उलटी लावलीस तू जी तोंडाकडे लावायची ती. मी तुला विचारलंय. ते इथे 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 तोंडाकडे देऊ मी लावून. ओ गॉड दिस इज बॅड सिरियसली. हे थंडर होणार आहे. मालवणात पाऊस आहे. नाही 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 सापडलं. आत्ताच आलोय. वातावरण बघा काय झालं आहे ते. म्हणजे आज आम्ही असा विचार केला इव्हनिंगपर्यंत जेवढा टाईम स्पेंड करू ना बाहेर वेगवेगळ्या स्पॉट्सवर वेगवेगळ्या टाईमला आपण मस्त फिश करूया. आणि आता ही जी कंडिशन आहे ना ही म्हणजे आपली वाट लावणारी कंडिशन आहे सिरियसली. बिकॉज द वर्स्ट केस इज थंडर होऊ शकतं राईट. आणि ही पावसाची अगदी सुरुवात आहे त्याच्यामुळे 100% थंडर होणार आणि पाऊसही येणार आहे. तर आय थिंक वी शुड नॉट रिस्क इट. व्हॉट डू यू से? हां पावसाला डोक्यावर आला आहे पूर्ण. चल खाली ठेव रॉड्स. तो आता आज आपण असा प्लॅन केलेला नव्हता की हा काही पावसाचा पहिला व्हिडिओ वगैरे असं काही नव्हतं ठरवलेलं नव्हतं. फक्त असं होतं की पूर्ण जर्नीमध्ये आपण जिथून कुठून येणार आहोत ना तिथून पूर्ण फिश करत करत वेगवेगळ्या स्पॉट्सना ट्राय करायचं आहे आणि फुल एनर्जी ठेवून हेच करत राहायचं. आज आपण संध्याकाळपर्यंत काश करणार होतो पण आता ही जी मागची कंडिशन आहे ना ही सरळ सरळ सांगते जस्ट टेक अ ब्रेक अँड वेट फॉर अ वाईल. तर आता इथे थंडर थोड्या वेळापूर्वी थंडरचा आवाज येतो आणि हे ढग आपल्याकडे बऱ्यापैकी स्पीडनी क्लोज होत आहेत. भीती ही नाही आहे की पाऊस पडेल भिजायला होईल पण भीती ही आहे की थंडर होणं. आपण दोघेही दोन्ही जे पण रॉड्स आहेत ना ते कार्बन आहेत आणि आय वूड रिअली सजेस्ट डू नॉट डू इट. जर थंडर होत आहे क्लोज करा सगळा गेम आणि घरी जा रिलॅक्स करा परत या. लेट्स मेक अ फ्रेश स्टार्ट. तर आजचा हा जो प्रवास आहे जो स्पॉन्टेनियस प्रवास आहे तो कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि हे जे वातावरण आहे ना असं म्हणू शकतो की न कळत आपण आज पहिला पाऊस शूट करतो आहे और मे बी शूट करणार आहोत. सो लेट्स सी. तर स्टे ट्यून्ड. आजचा हा प्रवास आपण इथेच पॉज करूया. पुन्हा भेटूया धमाल ॲडव्हेंचर्स आणि फिशिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता.